तर मला आता दक्षूचं बोरन्हाण करायचंय आणि त्याच्या तयारीसाठी ना मी गावामध्ये गेले होते. ह्या त्याच्यासाठी काही गोष्टी घेऊन यायला. नुकतीच मी त्याला अंघोळ घातली होती आणि मला किचनमध्ये जाऊन येईपर्यंतच त्याने हा असा काहीसा कुटाणा केला होता आणि मी त्याला ओरडले तर एवढा रडायला लागला होता की जसं मी त्याला मारलंय. तुम्हाला नेहमी शांत दिसणारा दक्षू ना असा खोडसर सुद्धा आहे बरं का. आणि असं तुम्हाला का वाटतं माहितीये का? कारण मी त्याच्या ना नेहमी छान छान गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते आणि असा उद्योग जेव्हा करून ठेवतो ना ते शेअर करत नाही. त्यामुळे तुम्हाला नेहमी असं वाटतं. मला असं आता पुन्हा काय मी त्याला अंघोळ घातली नाही, फक्त ओल्या कापडाने पुसून घेतलं होतं आणि त्यामुळे ना ते काजळ पूर्ण काही निघलंच नाही. नंतर आम्ही मायलेक मस्त वाटाणे सोलायला बसलो होतो. आता दक्षू मला मदत करणार नाही असं तर कधी होणारच नाही. मग इथे मस्त वाटाणा आणि बटाटा मिक्स इथे मी भाजी बनवत होते. आज मला बरीचशी कामं करायची होती आणि त्यातले त्यात ना दक्षू एक एक कामाला वाढवून ठेवत होता. पहिलं तर इथे भाजी करून घेतली आणि तो मस्त इथे खेळत होता आणि मग वाटलं चला आता हा इथे बिझी झालाय, मग घरातली एक्स्ट्राची कामं आहे ना ती करून घेतली. कारण मला ना भरपूर दिवसाचं ना किचन क्लिनिंग करायचं होतं. म्हणजे जे काही आपले रोजचे डाळी तांदूळ ज्या कंटेनर मध्ये ठेवतो ना ते खूप जास्त तेलकट झाले होते. मग मसाल्याचा डबा ह्या त्या गोष्टी सगळ्या क्लीन करून घेतल्या. तोपर्यंत संध्याकाळ झाली. मग संध्याकाळची मस्त दिवाबत्ती केली. माझं देवघर असं डब्यांच्या खाली आहे ना, तर बऱ्याच जणींनी मला सांगितलं होतं की असं ठेवू नको, पण आता इथूनही मला ते बाजूला घ्यायचं. म्हणजे मी एक देवघर ऑर्डर केले. ते आल्यावरती मी तुमच्यासोबत ते शेअर करेनच, कारण दक्षू आता इथपर्यंत सुद्धा जातोय. त्यामुळे मग भिंतीवरती लावता येईल असं मी एक देवघर ऑर्डर केलं. आता ते कधी येते. त्यानंतर मी काही वाणाच्या गोष्टी आणायला गेले होते. म्हणजे हे असं हळदी कुंकवाचं मला खूप जास्त याची डिझाईन आवडली होती आणि मग मी त्या काही गोष्टी घेतल्या. त्यानंतर ना दक्षूच्या बोरन्हांची सुद्धा काही गोष्टी घ्यायच्या होत्या. हा जो बोरन्हांचा पतंग आहे तर त्याच्यामध्ये असे काही नावं होते जे की आपल्या बाळाचं जे नाव आहे ते यातून कट करून मग त्याला कलर वगैरे करून त्या बोरन्हांच्या पतंगवरती लावायचं. मग पहिलं तर मी ह्या तयारीला लागले होते. मग मी तो पतंग हा असा काहीसा बनवला होता. त्यानंतर ना काही हलव्याचे दागिने सुद्धा आणले होते. दक्षूचं बोरन्हाण मला आज करायचंय, त्यामुळे तो व्हिडिओ तुम्हाला उद्या पाहायला भेटेल. आता 2-3 दिवसांनी शौर्यच्या स्कूलमध्ये अॅन्युअल डे फंक्शन आहे, त्यामुळे तो इथे मला प्रॅक्टिस करून दाखवत होता. मी त्याच्यासोबत डान्स करायला आले तर दक्षूला वाटलं असेल यांचा आता किती वेळ चालतंय काय माहित, त्यापेक्षा आपण कॅमेराच बंद केलेला बरा. चला मग आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करा.